एव्हरीवन, गुड मॉर्निंग. हा आवाज ऐकताय का तुम्ही कोकिळेचा? आता येईल. एक सेकंड. अगं बोल. ही इकडून आवाज देते आणि एक आवाज खूप लांबून येतोय कुठून तरी. तिचं बोलणं झालं की मग ही पण आवाज करते. आता परत करेल. एक सेकंड. सो या गुड मॉर्निंग. आता झालेले आहेत 4:45 झाले असतील मे बी. आणि आमची तयारी चालली आहे छान. पिया पण उठली, पियाची आंघोळ झाली आहे. काय रात्री बोलत होते मला इथेच कुठेतरी बेल्ट दिसलाय बघ, तिथेच होता. अरे बापरे, गोल्डन वाला. पियानेचं काही बेल्ट पण शोधून टाकलाय. गुड जॉब. आमचं झालंय आता. यांची आंघोळ झाली की रात्रीची खिचडी पडली ती खायची आहे आणि चहा ठेवायची आणि पटापट बॅगा उचलून जे आहे ते आम्हाला लगेच निघायचं आहे. लेट सी, मी जेवढं पटपट बोलली आम्ही तेवढं पटपट निघतो की नाही निघतो. पण चला, पुढच्या प्रवासासोबत बऱ्याच काही नवीन नवीन गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हा आवाज जेवढं म्हणजे एवढं सकाळी आपलं उठणं होत नाही, तर आत्ता तो ऐकायला येतो. इतकं छान वाटतंय ना, मस्त. एक्झॅक्ट 6 वाजता आम्ही गाडी स्टार्ट केली होती आणि 2 वाजता आम्ही आमच्या माहेरी पोहोचलो होतो. त्याचं रिझन असं होतं की ट्रॅफिक पण जरा कमी लागली आणि दुसरं रिझन म्हणजे आम्ही CNG भरण्यासाठी जास्त कुठे थांबलो नाही. कारण की जिकडे पण आम्ही CNGचा भरण्याचा प्रयत्न करत होतो ना, तर तिकडे गोष्ट अशी होत होती की तिथे बाहेरच बोर्ड लावलेला असायचा की CNG संपलेला आहे. त्यामुळे कारण CNG भरायच्या नादात ना खूप वेळ चालला जातो. सो आम्ही स्किपच केलं की जाऊ दे, नाही आहे तर मध्ये जायची गरजच नाही आहे, किंवा जाऊ दे याच्यात पण नसेल, असं करता करता 1-2 ठिकाणी थांबलो आम्ही आणि म्हणून पटपट पोहोचलो. आणि जसं घरी आलो, बॅगा ठेवल्या, थोडं फ्रेश झालो आणि जो झोपलो आम्ही 2 तास, म्हणजे 2 वाजता आम्ही आलो, थोडं 15-20 मिनटं गप्पा वगैरे मारल्या आणि लगेच झोपी गेलो होतो. सगळेच झोपले होते. आई पप्पा ते पण माझी वाट बघत थांबलेले होते की हे येतील. सो त्यानंतर ते पण झोपले आणि उठल्या उठल्या आता इथे म्हटलं चहा प्यायची तशी काही इच्छा नव्हती. पियाचे पप्पा म्हणत होते की मस्त अशी भेळ बनव, कांदा वगैरे कट करून. म्हटलं चला मग. सो मी आता इथे भेळ बनवते आणि मला पण असं होतं की यार गरम तर एवढं होतं आहे, काहीतरी चटपटीत खायची इच्छा आहे, खायची इच्छा नाही पण आहे. सो म्हटलं चला मग भेळच बनवूया. तसं जास्त आम्ही एवढं भेळ वगैरे बनवत नाही, आवडते सगळ्यांना, पण शेवटी ही जी आहे ना भेळ हा प्रकार हा एक्स्ट्राचा असतो आपल्या मीलमध्ये. तो आपला मूळ असला तरच बनते. आणि इकडे आई म्हणत होती की चल मी तुला सगळं कट करून देते, बाकी तुला फक्त टाकायचं आहे काय किती ते. म्हटलं चला मग मस्त अशी भेळ बनवून घेऊया. सो आम्ही आता भेळ एन्जॉय करतो. आम्ही आल्या आल्या लगेच मम्मीचं मला सामान काढून देणं चालू आहे, कारण मी उद्या लगेच जाणार आहे. जेवण झालं की दुपारी लगेच निघायचं आहे आम्हाला. तर ही चटणी आहे, मम्मी दाखवते मला, बघ अशी चटणी घेऊन जायची का, कारण मी तिला फोनवर बोलली होती अशी एकदम लाल असेल तर मी घेऊन जाईल. चांगली तशी, ठीक आहे घेऊन जाऊ शकते मी. तर आतापासून आल्या आल्या माझी पॅकिंग सुरू झाली आहे. देऊ का? हाल पाहू शकतात तुम्ही. म्हणजे मी तुम्हाला दाखवलं की भेळ वगैरे खाल्ली आणि तुम्हाला जसं म्हणले मी की नंतर सांगते. तर गोष्ट अशी आहे की इकडे एवढं गरम होतं आहे, म्हणजे कूलरची हवा पण ना अशी नॉर्मल जशी आपल्याकडे येते ना तशी कूलरची हवा नाही, थोडी गरम हवा येते. मी 2-3 वेळा आता आल्यापासून माझा फेस वॉश करून झाला आहे, तरी पण असं एकदम घामाघूम झालं आहे. माहीत नाही हे लोक कसं काय राहतात. म्हणजे आम्ही पण राहिलो आहे लहानपणी, पण आता सवय नाही. पण खरंच पुण्याकडचं वातावरण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं बेटर आहे. एकदम गरम हवा, पण एकदम गरम चालू आहे. कूलर पण चालू आहे, पण तरी काही उपयोग होत नाही. ती आता कूलरच्या समोर जाऊन बसली, TV चालू आहे तिची आणि कूलरच्या समोर बसली, एकदम जवळ बसली आहे ती, कारण ती कूलरची हवा पण एवढी गार जी आहे ती लागत नाही. हां, आणि इथे चटणी देणं चालू आहे. मी ना तुम्हाला क्यूट बेबी दाखवते आहे. मी माझ्या काकाकडे आली आहे आणि हा काकाच्या मुलाचा मुलगा आहे. अरे 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 झाला लगेच शांत. इकडे बघ, इकडे इकडे इकडे. एवढा त्रास घेऊन का बघायचंय तुला? समोर नाही पाहिजे, मी पण नाही बघत. समोर नाही बघायचं तुला. हा फॅन बघतोय आम्ही. वहिनींना मुलगी पाहिजे होती. पहिला पण मुलगा आहे त्यांना मुलगी पाहिजे होती, एवढी हौस होती. दाखव तिकडे पण. हाय करा, हाय. पण मुलगा झालाय, पण किती गोड दिसतोय तो बघा.
असं वाटतंय तिला किती स्ट्रेस आहे. हा किती स्ट्रेस येतो, खूप विचार करून फॅनकडे बघणं चालू आहे. गावाकडचेच छान असतात. किती केलं ते फरक पडतो ना. हा काय रे भाऊ? अजून एक वेळ, आता नाही करणार तो एकच. काल ना आम्हाला काकान त्यांच्या घरून रिटर्न यायला बरेच रात्र झाली होती. म्हणजे आम्ही तिकडून रिटर्न आलो आणि डायरेक्ट आम्ही जेवायला बसलो होतो. आईने सगळा स्वयंपाक करून ठेवला होता. सो जेवण केलं, थोड्या गप्पा वगैरे केल्या. त्यानंतर माझा एक काकाचा मुलगा होता ज्याच्याशी भेट करायची बाकी होती, तो पण आला होता. छान गप्पा वगैरे मारल्या आणि झोपलो. सकाळी उठली तर म्हणजे माझी आई सकाळी 4 वाजता उठली होती. ते तुम्हाला नंतर सांगते मी का उठली होती. पण त्याआधी सकाळी सकाळी मी तुम्हाला गहू काढताना दाखवलं ना आईला. म्हणजे मी नाही म्हणत होती की मला गहू नको पाहिजे, तरी आईचं आणि वडिलांचं चालू होतं की नाही नाही तिकडे महाग मिळतात, तिकडे चांगले गहू स्वस्तात घेतले, घेऊन जा. तर आईचं ते निवडणं चालू होतं जेणेकरून सकाळी सकाळी फटक्यात जे आहे ते गाडून घेईल आणि त्यानंतर त्यांना उन्हात सुकवायला टाकून देऊ. कारण इकडे ऊन खूप कडक आहे. 1 दिवस ऊन दाखवलं तरी पण छान गहू सुकून जातात. आणि मला पण म्हणत होती तुला हवं तेवढं तुझ्या पद्धतीने निवडून घे, बाकीचं जेवण झाल्यानंतर मी तुला निवडून देईल. म्हटलं ठीक आहे निवडते. आणि पप्पांना आता आईचं चाललं होतं की जा तुम्ही आधी वर गहू टाकून या, जेवढे आपले गाडून झाले तेवढे. पण पप्पांचं म्हणणं होतं की थांब जरा 5 मिनटं, मला आधी न्यूजपेपर वाचून घेऊ दे. कारण ती त्यांची सकाळची रुटीन असते. 2-1 प्लेट फक्त मी तेवढे गहू निवडले असतील तेवढ्यात मस्त मला गरम गरम चहा पण मिळाली. आणि आता इथे मी फक्त मला शूट करायचं होतं म्हणून मी पप्पांची हेल्प करण्यासाठी आली आहे. बाकी माझा काहीच उद्देश नव्हता. कारण आता 9, 9:15 झाले होते. पण तरीही एवढं कडक ऊन होतं ना, म्हणजे बापरे विचारूच नका. या गव्हांची एक स्टोरी सांगते तुम्हाला. आम्ही हे 9, 9:15ला गहू उन्हामध्ये टाकले होते आणि त्यानंतर आम्ही 1 वाजता यांना खाली उतरवले. म्हणजे ते एवढे प्रचंड गरम झाले होते ना की त्यांना हात पण लावला जात नव्हता. अक्षरशः त्यांना आम्हाला पिशव्यांमध्ये पॅक करून घ्यायचं होतं म्हणून आम्ही कूलरच्या हवेमध्ये अशा वेगवेगळ्या भांड्यांमध्ये पसरवून ठेवले होते जेणेकरून ते लवकर गार व्हावे आणि आम्ही त्यांना पॅक करून घेऊ. सो एवढं इकडे गरम आणि ऊन एवढं जास्त प्रमाण आहे. सो मी पप्पांची मदत अर्ध्यात सोडून जी होती, कारण ऊन एवढं लागत होतं म्हणून मी खाली आली. इकडे बघते तर आईचं इथे छान स्वयंपाकाचं सुरुवात झालेली होती. ॲक्च्युली 4 वाजता तिची स्वयंपाकाला सुरुवात झाली, जसं मी तुम्हाला सांगितलं की पुढे सांगते असं. 4 वाजता उठून ह्या बाईने पुरणाच्या पोळ्या करून ठेवल्या आहे. म्हणजे 3:30 वाजता तिने चुला पेटवला होता आणि 4:30पर्यंत तिच्या पुरणाच्या पोळ्या करून झाल्या होत्या. रिझन तेच की नंतर काय होतं ना, 7-1 वाजले त्यानंतर आपण चुल्यासमोर बसणं, ऑलरेडी एवढी हीट असते आणि चुल्याची पण हीट तर ते बसलं जात नाही. पण पुरणाची पोळीच खाऊ घालायची आहे मुलगी आल्यावर, मग ती मला आवडो की नको आवडो, कारण इकडचा तोच महत्त्वाचा पाहुणचार आहे. आणि जावई आलेत, मग त्यांना पण आपण जे आहे ते जे ते खाता येत नाही त्यांनी आपण इकडे करून त्यांना खाऊ घातलं पाहिजे. सो एवढ्या लवकर अर्ली मॉर्निंग तिने पुरणाच्या पोळ्या करून ठेवल्या होत्या आणि इकडे आता बाकीचा स्वयंपाक पण तीच करते. थोडासा हातभार लावण्यासाठी मी फक्त हा आंब्याचा रस करून देते. आणि इकडे बसल्यावर मला लक्षात आलं की मी मोबाईल तर सेट करून दिला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी, पण तो स्टार्ट केला आहे की नाही यासाठी माझ्या आईला सांगणं चालू होतं की जाऊन जरा बघ तुम्ही मोबाईल सुरू केला आहे की नाही असं. सो लकीली सुरू केला होता म्हणून तुम्हाला आता हे सगळं बघायला मिळालं. सो चला आता नेहमीप्रमाणे अशाच पद्धतीने आमच्याकडे आंब्याचा रस बनत असतो. खूप कमी वेळा असं होतं की मिक्सरमधून काढला जातो जेव्हा आंब्यामध्ये खूप जास्त रेषे वगैरे असतात. अदरवाईज अशाच पद्धतीने चोडून आंब्याचा रस बनवला जातो. हा आंब्याचा रस बनवण्याव्यतिरिक्त मला एक व्हिडिओ बनवून घ्यायचा होता क्लिनिंगचा आणि आईला पण दाखवून द्यायचं होतं की त्याच्याने काय काय क्लीन होतं. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेलच तुमच्यासोबत. फक्त मी तेवढं काम केलं आहे आणि तरी पण बघा मला किती गरम होतं आहे असं माझं चाललं आहे तिकडे. आणि आई बिचारी गॅससमोर कंटिन्यू उभी आहे, तिचं काही नाही, सवय पण होऊन जाते म्हणा आपल्याला. पण चला असो, आमचं छान असं पुरणपोळीचं जेवण तयार झालेलं आहे. आता आम्ही मस्त जेवण करतो. मी खूप दिवसापूर्वी मम्मीचे पाय दाखवले होते, आठवत आहे का तुम्हाला? असं पूर्ण हा जो पॅच होता ना, असं पूर्ण एकदम याच्याने भरलेला होता असं पूर्ण. तर आता बघा बऱ्यापैकी खूप जास्त फरक पडला आहे. म्हणजे हे इथे जसं दिसतंय ना तुम्हाला, हे असं पूर्ण पायाला हे एवढं पूर्ण एरिया होता, हे खालचं बोटांना
आता बोटांवर तर डायरेक्ट काहीच दिसत नाही. काय का मम्मी? नाही ना, काहीच नाही गेले. बेवाज नाही. तर माझ्याकडे ना जर तो पहिलेचा पायाचा फोटो किंवा व्हिडिओ असेल ना तर मी तुम्हाला इथे दाखवेल की पहिले पाय कसे होते. तर आम्ही मागच्या वेळेस बघा नाशिकला गेली होती तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं पतंजलीच्या इथे, आणि तिथल्या पण डॉक्टरांना दाखवलं होतं. त्याच्या पण औषधी घेतल्या. किती महिन्याभर घेतली? महिन्याची 3000 हां, एका महिन्याची 3000ची त्यांनी म्हणजे दिली होती. त्यांनी म्हटलं की तुम्ही कंटिन्यू घ्या आणि मग तुम्हाला फरक दिसेल. पण असं झालं 2-3 दिवस घेतल्यानंतरच मम्मीला ऍसिडिटी होते ना. ऍसिडिटी व्हायला लागली. परत तरी चालूच ठेवलं मी, पाय चांगले होतील बुवा. हां, म्हणजे महिनाभर घेतलं मम्मीने पण त्याचा काही फरक पडला नाही. मग त्यानंतर तुम्ही बघा मी 1-2 माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं की तू मी शेक घेते असं. मला बऱ्याच कमेंट येत होत्या पण मला पण ते एक्सपिरियन्स घ्यायचा होता की काही रिझल्ट त्याचा दिसतो का. तर मी घेते तो शेक. ॲक्च्युली तो एका कंपनीचा आहे, म्हणजे प्रोटीन पावडर वेगवेगळे जे आहेत ना त्यामध्ये तसं आहे. तर ते मम्मीने पण चालू केलं आणि म्हणजे चालू केल्यानंतर 2-3 दिवसामध्येच ना हळूहळू जे वाढण्याचं प्रमाण होतं ना ते पायांच्या भेगांचं ते वाढण्याचं प्रमाण ते म्हणजे वाढत नव्हतं काहीच. पण मग हळूहळू आता किती दिवसापासून घेते तू? 1 महिना झाला. हां, 1 महिन्यापासून शेक घेते. तर त्याचावाला रिझल्ट पायावर जो आहे तो बऱ्यापैकी दिसला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रोटीन आहे. आपल्या रोजच्या जेवणामधून जेवढं आपल्याला प्रोटीन पाहिजे तेवढं आपल्याला भेटत नाही. त्यातल्या तर आम्ही व्हेजिटेरियन आहोत म्हटल्यावर आमचं प्रोटीनचं प्रमाण खूप कमी होऊन जातं. सो असं नाही की आपण सप्लिमेंट किंवा असं काही बाहेरचं घेतलं पाहिजे, पण एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला चांगली असेल आणि त्याचा रिझल्ट आपल्याला मिळतोय चांगला तर मग आपण ते घेतलं पाहिजे. तर जाड लोकांना बारीक होण्यासाठी, बारीक लोकांना जाड होण्यासाठी किंवा हेल्थचे बाकीचे पण जे इश्यूज असतील ना तर त्याच्याने कवर होतात. आता मी माझ्या एक्सपिरियन्सवरून किंवा मी आईच्या पायांवरून तुम्हाला सांगू शकते. त्याचं जर डिटेल तुम्हाला हवं असेल ना, मी काय असं म्हणजे प्रमोट वगैरे करत नाही आहे. बाकी मी एक फॉर्म आहे गुगलचा फॉर्म, तो मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. तुम्ही तो भरा, तुमचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे शेअर करा. तुम्हाला तिथे ना म्हणजे कॉल करतील ते लोक आणि प्रॉपर तुम्हाला कुठला इश्यू आहे ना त्या इश्यूवर बोलून मग तुमचं जे आहे ते तुम्हाला त्या प्रकारे कस्टमाइज किट दिली जाते. खूप जास्त काही नाही, सगळे अगदी नॅचरल जे आहेत ना त्या गोष्टी. कारण मी पण आता 1-1.5 महिन्यापासून घेते, कारण आईला द्यायच्या आधी मी स्टार्ट केलं होतं. सो मी पण घेते आणि त्याचं मला काहीच नाही, उलट छान असं म्हणजे फुलफिल असं वाटतं ना की काहीतरी एक चांगला मील घेतला आपल्याला असं वाटतं. सो बघा तुम्ही तो फॉर्म फिल करा. तुम्हाला बोलल्यानंतर जे कोणी तुमच्यासोबत बोलतील तुमचा कन्सर्न त्यांच्यासोबत शेअर केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आहे आपल्यासाठी हे चांगलं तर तुम्ही त्याच्यामध्ये जे आहे ते पुढे जाऊ शकतात. बाकी आता इतके पाय मी तुम्हाला दाखवले. आता 2-1 महिन्यानंतर जर अजून चक्कर झाला तर मी तुम्हाला मग मी अजून रिझल्ट काय येतोय ते आपल्याला पण समजेल अजून की अजून त्याच्याने जो रिझल्ट येतो. कारण काय होतं ना आपल्या शरीरामध्ये जी कमतरता आहे ना हे त्याच्यामुळेच सगळं होतं आहे. आणि हे लोक कांदा लसूण वगैरे पण खात नाही. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हेज असल्यामुळे आमचं प्रोटीनचं इंटेक पण कमी आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही नॉनव्हेज जरी खात असेल ना तरीसुद्धा आपल्यामध्ये प्रोटीनची बरीचशी कमतरता, अजून बरेच विटॅमिन्स असतात, B12 आहे, व्हायटमिन D आहे, हे कमी असतात आणि मग ते कुठे ना कुठे आपल्या शरीरामधून निघायला लागतं. कंबर दुखतं, गुडघे दुखतात. आता माझं पण कंबर खूप पूर्वी दुखत होतं, आता बऱ्यापैकी फरक जाणवतोय मला त्याच्याने. सो बघा तुम्हाला वाटत असेल तर. सो असं आहे. पण आहे त्याच्यामध्ये. हां, एक काहीतरी असं टी सारखं पण आहे, म्हणजे रिफ्रेशिंग. तुम्हाला चहा सोडून ते जर तुम्हाला घ्यायचं असेल ना चहा सोडायचे ते पण घेऊ शकतात. त्याचा फ्लेवर पण खूप छान आहे, वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतं. हां, तेच घेतोय सकाळी आणि नंतर मग ते शेक घेतोय. हां, 8:30 वाजता. म्हणजे नाश्त्याला पण जर एक चांगला रिप्लेसमेंट पाहिजे असेल ना तर ते पण खूप छान आहे नाश्त्याच्या ऐवजी ते. हां, सो चला आता असं होता अपडेट. आमचे गहू निवडायला बसलो होतो, आम्हाला आता तयारी करायची आहे आणि मग निघायचं आहे. बाकी दाखवते मी तुमच्यासोबत काय पुढे होतं. काय हे बघा, हे सगळे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले असतात ना मी इकडूनच गोळा करून सगळे घेऊन जाते. त्यानंतर मी पप्पांना गावरानी लसूण पण आणायला लावले होते, म्हटलं लसूण घेऊया. बारीक शेव वगैरे मी इकडून घेऊन जाते, भाजीची शेव आहे. त्यानंतर मला वेळ नसतो म्हणून आईने मला शेंगदाणे भाजून त्यांची साल पण काढून दिली आहे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, जेणेकरून तुला वेगवेगळ्या टप्प्याटप्प्यानं तू यूज करून घेऊ शकते. बाजरीचं पीठ वगैरे आहे ते दळून दिलं आहे की तू हे बाकीचं फ्रीजमध्ये ठेव, हे बाकीचं बाहेर ठेव. आणि हे बघा आम्ही असं सगळं पसरवून ठेवलेलं होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की खूप जास्त गरम झाले होते. तर ते आता हे भरणं चालू आहे हळूहळू. बॅगांमध्ये मोजून भरून देत आहे, जेणेकरून जेव्हा पण मला चक्कीवर न्यायचं असलं की मी एक बॅग उचलून डायरेक्ट चक्कीवर नेऊ शकते, मोजण्याची गरज नाही. आम्ही निघतोय आता. कुठे जातोय प्रिया आपण? आजीकडे ना. चला मग बाय बाय मम्मी. बाय बाय. बाय. बाय मम्मी. बाय. आजी हो बेटा.